माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात श्रीरंग हिर्लेकर यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. नमस्कार श्रोते हो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शब्द हे केवळ अक्षरांचे समूह नसतात. ते भावना व्यक्त करतात, विचार घडवतात आणि काळाच्या पलीकडे पोहोचतात. लेखन ही एक कला आहे, पण त्याचबरोबर ती एक साधना देखील आहे. स्वतःला समजून घेण्याची, इतरांपर्यंत पोहोचण्याची आणि इतरांशी संवाद साधण्याची. आजच्या या चर्चेत आपण लेखनाच्या प्रवासात डोकावणार आहोत. लेखनाची सुरुवात कशी करावी, कल्पना कशा साकार कराव्यात आणि प्रभावी लेखनासाठी कोणते मूलभूत घटक आवश्यक असतात, या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत गेल्या 40पेक्षा अधिक वर्षांहून इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी संबंधित स्वतःचा व्यवसाय करणारे आणि एक तज्ज्ञ म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलेले, अनेकांना परिचित असलेले श्रीरंग हिर्लेकर सर. विज्ञान क्षेत्रासोबतच वाचन, लेखन, व्याख्यान, अनेक ग्रंथांचं परीक्षण, प्रस्तावना, अभिप्राय इतकंच नव्हे तर संपादन या साहित्यिक क्षेत्रातही अभ्यासू म्हणून आपला ठसा उमटवलेले हे हिर्लेकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये सर मी आपले स्वागत करतो. सर्व अमरावतीकरांना नमस्कार. विशेष म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबरला वाचक प्रेरणा दिन संपन्न केला जातो आणि या दिवसाच्या प्रयोजन म्हणा किंवा याच निमित्ताने मला इथे यायला मिळालं, हे फार आनंदाची गोष्ट झाली. आणि लेखनासाठी वाचन ही अतिशय आवश्यक गोष्टसुद्धा आहे. सर, जसं आम्ही आपला परिचय देताना सांगितलं की आपण वेगळ्या क्षेत्रात आहात, म्हणजे गेल्या 40 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी निगडीत आहात, पण सोबतच सुद्धा आपण वाचन, लेखन, व्याख्यान, अनेक ग्रंथांचं परीक्षण हे सुद्धा करत असता. तर महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात पहिले मला असा विचारायला आवडेल की तुम्ही लेखनाकडे कसे वळलात? सुदैवाने माझा जन्म अशा घरात झाला की जिथे सतत साहित्य चर्चा चालायच्या. माझे वडील, आजोबा, काका हे एकाहून एक थोर विद्वान आणि अनेक विषयाचा व्यासंग, आणि आमच्या घरात या निमित्त सतत साहित्यविषयक चर्चा चालायच्या. आणि माझ्याकडे 1200 अत्यंत दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह आहे. फार फार दुर्मिळ ग्रंथ आणि अनेक विषयांचे भरलेले असे ग्रंथ आहेत. आणि या सर्वांच्या सहवासात राहून मला या अशा लेखन, वाचन, व्याख्यान अशा साहित्य विषयाचा आवड निर्माण झाली. आणि त्याच निमित्ताने इतक्या थोर विद्वानांत राहिल्यामुळे प्रत्यक्ष बोलणं याच्यापासून मी लहानपणी फार दूर होतो. आणि मग बोलायचं तर नाही, पण आपले विचार व्यक्त करायचे म्हणून बोलण्याच्या आधी मी लेखन सुरू केलं. सर, लेखन करायचं म्हटलं की अनेकांना, म्हणजे अगदी सुशिक्षित म्हणवणारे जे असतील तर ते 4 ओळी जरी लिहित असले तरी ते गडबडतात. म्हणजे साधे घरगुती पत्र किंवा खरेदीची यादी करतानाही अडखळतात. 4-5 कागद फाडून घेतल्याशिवाय त्यांचं होत नाही आणि त्यानंतरही महत्त्वाचं काही लिहायचं राहूनच जातं. म्हणजे लिखाणाची संदिग्धता दिसते. अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते, पण खरं असं व्हायला नको. माझं स्वच्छ मत असं आहे की बोलण्यापेक्षा लेखन सोपं आहे. बोलण्याला फक्त तुमच्याजवळ स्टेज डेअरिंग पाहिजे, ते अनेकांजवळ नसतं आणि लोक बोलायला भितात. पण मनात अनेक आपलं चिंतन झालेलं असतं, अनेक विषयावर माहिती जमा झालेली असते. ते जर कुणाला सांगायची असेल तर बोलण्यापेक्षा लेखन सोपं. असं मी का म्हणतो, बोलणं ही एक परफॉर्मिंग आर्ट आहे. समोरच्या श्रोत्यांचा अंदाज घेऊन क्षणात कसं बोलायचं, त्यांना समजेल, रुचेल, पटेल अशा याच्यावरती बोलणं हे जास्ती कठीण आहे. कारण एकदा तोंडून तुमचा शब्द गेला की यद्गत्वा न निवर्तन्ते, गेलेला शब्द परत येत नाही. नंतर तुम्ही कितीही सारवासारव केली की मला असं म्हणायचं होतं, मला तसं नव्हतं सांगायचं, तर त्याच्यात परिणाम कमी होतो. पण लेखनात कसं असतं, समोरचे व्यक्ती, आपले श्रोते किंवा आपले वाचक हे अदृश्य असतात आणि लेखनामध्ये आपल्याला
दुरुस्ती करणं, बदलणं, नवीन वाक्य घालणं, नवीन आशय बदलणं हे अतिशय सोपं असतं. वरची ओळ खाली घ्या, खालची ओळ वर करा, पॅरिग्राफ बदला. हे जेवढं लेखनात सोपं आहे तेवढं बोलण्यामध्ये नाही. त्यामुळे बोलताना फार जपून बोलावं लागतं. आणि या दृष्टीने जर विचार केला तर बोलण्यापेक्षा लेखन सोपं आहे. आणि या कॉम्प्युटर युगात तर अतिशयच सोपं आहे, कारण आपण पूर्ण पॅरेग्राफ काढून तिथे नवीन टाकू शकतो, बदलू शकतो, जी सोय बोलण्यामध्ये नाही. त्या दृष्टीने विचार केला तर बोलण्यापेक्षा लेखन सोपं. पण तो एक प्रवासाचा टप्पा जर जेव्हा तुम्ही ओलांडाल त्याच्यानंतर दोन्हीही गोष्टी सारख्याच दर्जाच्या आहेत. लेखनाचा जो दर्जा तोच व्याख्यानाचा किंवा बोलण्याचा असतो. सर, आताच आपण सांगितलं की बोलण्यापेक्षा लेखन हे सोपं असतं. हो. पण बरेचदा असं आढळतं, म्हणजे बरेचदा आम्ही सुद्धा बघतो की अनेक लोक व्याख्यान खूप छान देतात, पण त्यांना लेखन कठीण वाटत असतं. अगदी बरोबर आहे. मी असं अनेकदा बघतो, व्याख्यान छान देतात, पण याच्यामध्ये अजून एक परिणाम असा असतो की व्याख्याता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, देहबोली याचा उपयोग भरपूर करत असतो. त्याचं दिसणं, वागणं, त्याचे हावभाव, आणि ते सगळं झाल्यानंतरचं जर त्यांनी तासभर व्याख्यान दिलं त्याचा परिणाम, आणि त्याच व्याख्यात्याने जेव्हा काही लेखन केलं, त्यांनी जे 4 कागद लेखन केलं त्याचा परिणाम, यांच्यातली जर जेव्हा तुलना करताना तो परिणाम खरोखर त्या व्याख्यात्याच्या विषयाच्या अभ्यासाचा आहे की त्याच्या परफॉर्मिंग आर्टचा आहे, याचा विचार जर केला तर असं लक्षात येईल की पुष्कळदा त्या परफॉर्मिंग आर्टचा परिणाम झालेला आहे, त्याच्या विषयाच्या अभ्यासाचा झालेला नाही आहे. आणि लेखनामध्ये पूर्ण आपण अदृश्य असतो, पण जो परिणाम होईल हा तुमच्या लेखनाचाच होईल. आणि दुसरं एक यातलं मानसिक आणि मेंदूच्या संबंधातलं मला एक कारण सांगायचं आहे. व्याख्यान देताना तुमच्या तोंडून निघालेले शब्द हा तुमचा जिभेचा विषय आहे, कानांचा विषय आहे. बरोबर. त्यामुळे त्याचं आकलन होणं हे जास्त सोपं असतं. जेव्हा तुम्ही लेखन करता आणि तुमची वाचक ते वाचतात तेव्हा एक टप्पा तुमच्या मेंदूला जास्ती काम करावं लागतं. आणि ते काम असं, अक्षराकृती हा डोळ्याचा विषय आहे, दृश्य आहे, आणि या दृश्याचं कन्व्हर्शन तुम्हाला त्याच्या अर्थाशी लावण्यामध्ये तुम्हाला एक काम जास्ती करावं लागतं. आणि ते झाल्यानंतर त्या शब्दामागचे अर्थ, त्या विषयाचं आकलन हे करणं हे काम अधिक आहे. त्या दृष्टीने जर विचार केला तर या लोकांना जी अडचण जाते की मला माझ्या बोलण्याचा परिणाम सोपा वाटतो म्हणून मी व्याख्यान चांगलं देईन, पण मला लेखन नाही येणार. वास्तविक लेखन करताना आणि त्या वाचकाला एक टप्पा जास्ती ओलांडावा लागतो. पण लेखनामध्ये जी सोय आहे की एडिटिंग करणं, ही सोय ओव्हरकम करते. आणि व्याख्यात्याजवळ त्याचं परफॉर्मिंग आर्ट आहे, त्याचं जे दिसणं, वागणं, बोलणं, देहबोली, यामुळे तो पुष्कळदा अधिक परिणाम करून जातो. हा त्या दोघांमधला फरक आहे. सर, या विषयावर आपण अजून बोलणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या पहिल्या गाण्याची. श्रोतेहो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज लेखन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत श्रीरंग हिरलेकर सर. आणि या गाण्याच्या आधी आपण त्यांना लेखनाबद्दल बरंच काही विचारलं. सर, ज्यांना लेखनाची सवय आहे त्यांची सवय विकसित व्हावी, म्हणजेच लेखन अधिक दर्जेदार व्हावे, प्रतिपाद्य विषय वाचकाला नेमका कळावा, काही मुद्दे सांगणे या दृष्टीने आता आपण विचार करूया. तर याबद्दल सर आपण काय सांगाल? बरोबर प्रश्न विचारला. तर आता लेखकाचं काम असं असतं, ये हृदयीचे वाचकाच्या ते हृदयी पोचवावे. तुमच्या मनातला आशय वाचकाला समजावा या दृष्टीने तुम्हाला लिहायचं आहे. तर सर्वात पहिलं, अभ्यासे विण बोलू नये, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. कुठल्याही विषयावर जर तुम्हाला लेखन करायचं आहे तर त्या विषयाचा तुमचा अभ्यास तयार पाहिजे. उगीच काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी 4 शब्द लिहायचे. वाचक ओळखतात की याला काहीही तयारी नाही, कुठून तरी हे जमा करतोय आहे आणि काहीतरी 4 शब्द खरडतो आहे, याला अर्थ नाही. त्या विषयाचा पहिल्यांदा प्राथमिक अभ्यास व्यवस्थित करा. काय सांगायचं हे मनाशी निश्चित करा आणि मग तुमच्या लेखनाला सुरुवात करा. आणि हे करण्याची अभ्यासे विणं बोलू नये हे सांगितलं समर्थांचा उपदेश आहे. या समर्थांनी एक चांगलं मार्गदर्शन केलं आहे. ते म्हणतात, लेखन करायच्या आधी दिसा माझी काही तरी ते लिहावे असं ते सांगतात.
पण त्याच्या आधीचा त्यांचा उपदेश महत्त्वाचा आहे. हे चांगलं लेखन करण्यासाठी प्रसंगी अखंडित वाचित जावे. सतत वाचनात तुम्ही असाल तर तुमचं लेखन चांगलं होऊ शकतो. अनेक ठिकाणची तुमच्या माहिती जमा होते आणि तीच माहिती तुमच्या लेखनात या ना त्या रूपाने उमटत असते. या अर्थी अभ्यासेविनं बोलू नये आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे. स्वतः वाचन करा, भरपूर वाचन करा, तर तुमचं लेखन चांगलं होईल. सर, आता मला एक सांगाल की चिरस्थायी लेखन कसं करावं? आणि बरेचदा असं सुद्धा आढळतं की लोकांना विषय निवडायला अडचण होते किंवा त्यांना ते योग्य ते विषय निवडता येत नाहीत. आणि काही जण बघितलं तर ते वाटेल त्या विषयावर लिहू शकतात. तर ते कसे काय लिहू शकतात? बरोबर. चिरस्थायी लेखन आपण जे लिहितो ते वज्रलेपो भविष्यती. एकदा कागदावर लिहिलं, सही झाली की तो कायम स्वरूपात राहणार आहे. लेखन हे चिरस्थायी प्रूफ राहतं. आणि म्हणून तुम्ही बघा, साक्षर लोकांपेक्षा निरक्षर लोकांना कागदाची किंमत अतिशय असते. वास्तविक त्यांना स्वतःला काहीच लिहिता येत नाही, पण ते कागद अतिशय जपून ठेवतात. सही करताना इतके आढेवेढे घेतात कारण त्यांना माहिती आहे की आपण सही करू आणि अडकू, आणि याच्यामुळे ते अतिशय आढेवेढे करतात. आणि लेखन करताना सही करताना आढेवेढे घेतात, टाळाटाळ करतात. अगदी अंगठा जरी उमटवायचा तरी त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते की आपण भलत्याच गोष्टीला मान्यता दिली का. तर अशा परिस्थितीत कुठल्याही लेखकाने काही लिहावं तर हे जर त्याला वाटत असेल माझं लेखन चिरस्थायी व्हावं, लोकांच्या स्मरणात नित्यकाळ राहावं, तर मी पूर्वी सांगितलं तसंच लेखनामागे आधी अभ्यासाची तपस्या पाहिजे. आणि मांडण्याची शैली वगैरे या विषयात येतोच आहे आपण. तर त्यांनी काही अर्थसंकेत पाळावेत. शब्द आहे, तुमच्याजवळ शब्दसाठा भरपूर पाहिजे. शब्दसाठ्याशिवाय उगीच काहीतरी लिहायचं आणि मग लिहिताना अनेकांना सवय असते मुद्दाम मोठमोठे कोटेशन द्यायचे, मोठमोठे संस्कृत किंवा इंग्रजी वाक्य मध्ये मध्ये टाकायचे. हे असं करू नये. ते अर्थसंकेत पाळावे. तुमच्या विषयाला ते जागेवर बसतायत का हे बघावं. त्याशिवाय अर्थ नीट न समजता कुठलाही शब्द लिहू नये की जे लिहिल्यावर भलतेच परिणाम होतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. शुभपूजेनंतर जी आपण करतो त्याला म्हणतात उत्तरपूजा, आणि श्राद्धविधीसारख्या अशुभ पूजेनंतर जे करतो त्याला म्हणतात उत्तरक्रिया. तर असं भलताच शब्द भलत्या ठिकाणी वापरू नये. आणि हे जर झालं तर मी एक साधं उदाहरण देतो. लग्नाच्या पंक्तीत वाढा तर पिंडा एवढे वाढा असं म्हणू नका. आणि श्राद्ध पंक्तीमध्ये जे वाढतात त्याला म्हणतात पिंड, आणि लग्नाच्या पंक्तीत वाढा म्हणताना म्हणायचं मला थोडं वाढा. या अर्थाचं भान तुम्हाला असलं पाहिजे. आणि हे नसेल तर सिगारेट लायटरनी देवाचं निरांजन पेटवणं असं भलत्याच ठिकाणी भलतेच शब्द वापरले तर त्या योजनेचे निराळेच अर्थ होतात. शब्दाला एक लक्षात ठेवावं. प्रत्येक शब्दाला विविध प्रकारे अर्थ मिळतात. सरळ अर्थ, लाक्षणिक अर्थ, व्यंगार्थ. त्यामुळे कोणता अर्थ त्याच्यातून निघत आहे हे बघून कुठला शब्द कधी वापरावा याचं भान असावं. अर्थसंकेत हे पाळलेच पाहिजे. भलताच अर्थ निघणारे एका शब्दातून 2-2, 4-4 अर्थ निघतात. ते जर लक्ष नसेल तर कुठला शब्द कुठे वापरावा याचं भान सोडलं तर त्या लेखनातून जो तुम्हाला उद्देश मनात असेल तो न येता काहीतरी भलतीच गडबड होऊ शकते. म्हणजे योग्य शब्द योग्य जागी असणं अगदी बरोबर आहे. म्हणजे जो अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे तो अर्थ त्या शब्दांमधून निघायला हवा असं म्हटलं. ते समानार्थी असला तरी भलताच शब्द भलत्या ठिकाणी वापरू नये याच्यावर आपलं भान असावं. सर, या विषयावर अजून आपण बोलणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या. सर, आपल्या मते कोणते विषय लिहावयास सोपे असतात? खरं म्हणाल तर अमुक विषय सोपा, अमुक विषय कठीण असं नाही. तुमच्या अभ्यासाची तयारी असेल आणि लोकांच्या समोर तुम्हाला सादर करण्याचं व्यवस्थित जर ती कला अवगत झाली असेल तर ते लेखन म्हणा, व्याख्यान म्हणा हे सोपं. आणि किती शब्दात लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, मर्यादा काय आहे, आपलं लेखन किती दिवस वाचनात ठेवायचं आहे, या सर्व गोष्टीकडे आपलं भान असावं. वृत्तपत्रीय लेखन याचं आयुष्य जास्तीत जास्त 24 तास असतं. पुस्तकाचं आयुष्य, मासिकाचं आयुष्य ते मासिक शब्दाचंच आहे. ते 1 महिन्याच्या पुढे त्याला कोणी विचारत नाही. पुस्तक मात्र चिरस्थायी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही काय लिहिता याच्याकडे आधी तुमचं लक्ष असावं. विषयाचं भान
माहिती पाहिजे. विषयाचं जे तुम्हाला टायटल लिहायचं आहे ते टायटल सोडून विषयांतर होऊ देऊ नये, हे सर्व असावं. याला मी म्हणतो गाण्याचं जसं ध्रुवपद सोडू नये, त्या अनुषंगाने लिहिता आलं पाहिजे. बरं. आणि तुमच्या विषयाचं शीर्षक म्हणजे असं समजा तंबोऱ्याचा स्वर आहे किंवा काळ्या पांढऱ्या रंगाची पट्टी आहे, ते रागाचे कायदे असतात, त्यांची लक्ष्मण रेषा असते, ती ओलांडू नये. लेखनाचा नाहीतर पदर ढळतो. लिहिण्याच्या ओघात अनेकदा विषयांतर होते. इतकं होतं की मूळ विषय राहतो बाजूला आणि अरेबियन नाईट्समधून आपण एकातून एक भलतीच भटकंती होते. मूळ कथावस्तू हरवते. जे लिहायचे ते म्हणून नेमकं आणि नेटकं लिहा. आणि लिहिताना मनात शीर्षकासंबंधित काहीतरी उद्देश असतो आपला. ते जरी असलं तरी त्याच्यात फार बदल न होता शीर्षकात किंचित बदल करावा लागतो. लेखनाच्या अंती आपल्यालाही लक्षात येतं की आता हे शीर्षकच बदलायला पाहिजे, की ज्या शीर्षकापासून तुम्ही लिहायला सुरुवात केली त्याच्यात थोडासा बदल करावा लागतो त्या प्रेझेंटेशनच्या दृष्टीने. तितपतच करावा. म्हणजे आकर्षक वस्तूमध्ये मूळ वस्तू पॅकिंग करून सादर करावी, इतपत तो बदल असावा. असं कराल तर हे तुमचं लेखन परिणामकारी होतं. म्हणजेच मुख्यत्वे आपल्या लेखनाचा किंवा आपल्या शीर्षकाचा जो मूळ गाभा आहे तो बदलायचा तो नाही. बदलायला नको. नाही, थोडीशी शब्दरचना बदला, पण शीर्षक सोडून भलतंच लिहू नका. श्रोते, सरांकडून आपल्याला लेखन या विषयाबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा सरांशी चर्चा करूया पुढच्या भागात. नमस्कार श्रोते हो, नमस्कार अमरावतीच्या या भागात पुन्हा आपले स्वागत. श्रोते, मागच्या भागात लेखन या विषयावर आपण श्रीरंग हिरलेकर सरांशी बरंच काही जाणून घेतलं. त्यांनी आपल्याला बरीच माहिती दिली, मार्गदर्शन केलं आहे. आज पुन्हा याच विषयावर आपण त्यांच्याकडून अजून जाणून घेणार आहोत. सर, आपण या आधीच्या एका प्रश्नामध्ये असं सांगितलं होतं, अखंडित वाचित जावे, म्हणजे लेखनाला वाचनाची जोड असणं आवश्यक आहे. जोडपेक्षा तो पाठिंबा पाहिजे पाठिंबा वाचनाचा. असणं आवश्यक आहे. ते अगदी नसेल तर एकदम मी स्वयंभू काहीतरी लिहितो हे म्हणण्यात अर्थ नाही. म्हणजे एका चांगल्या लेखकाचं वाचन सुद्धा अतिशय चांगलं असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही समर्थपणे काही लिहू शकाल. नेमकं काय वाचावं, म्हणजे लेखनासाठी कुठल्या गोष्टींचं वाचन असणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? माझं स्वतःचा अनुभव असा आहे, मी स्वतःही हेच करत आलो. मी सर्व प्रकारचं वाचन करतो. अमुक विषय मला आहे, मी त्या विषयाचं वाचणार नाही असे काही विद्वान करतात. वेळेच्या आणि या मर्यादेसाठी ते करावं लागतं. थोड्या अर्थाने हे इतपत ठीक आहे, पण तुम्हाला जर चांगलं लेखन करायचं असेल तर तुमचा विषय कुठलाही असो, तुम्हाला विविध विषयातून वाचन करावं लागतं. सर्व विषय वाचत राहा. त्यात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही एक तरी गोष्ट अशी सापडेल की ही तुमच्या विषयाला पूरक आहे. त्यामुळे मी अमुक वाचत नाही, तमुक वाचत नाही असं जे काही जण करतात, हे मला तरी योग्य वाटत नाही. सर्व वाचा. त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट काढत तो एक्स्ट्रॅक्ट तुमच्या विषयाकडे कसा वळवता येईल याकडे जर तुमचं लक्ष असेल तर सर्वच वाचावं असं मी म्हणेन. याबाबत सर मला एक गोष्ट मुद्दाम इथे सांगावीशी वाटते की पुलं सुद्धा नेहमी म्हणायचे की जे मिळेल ते वाचा. म्हणजे अगदी दारावरच्या पाट्या सुद्धा वाचा, दुकानावरच्या पाट्या. एवढंच नव्हे तर मी बरोबर सांगितलं, एसटीचं तिकीट असेल तर ते सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात आणि आपण सुधारत जातो. स्वतःचं लेखन किंवा स्वतःचं व्यक्त होणं याच्यात आपण सुधारणा करत जातो की लोकांची आपल्याला अंदाजही येतो की लोकांना काय चालतं, काय आवडतं, हे सर्व समजून आणि त्यांच्यातूनही कधी कधी नवीन आपल्याला गोष्टी मिळतात. साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. त्यामुळे खरोखर आपण सगळं वाचत सुटावं. वेळेची मर्यादा असते, पण तरी ते सर्व वाचन जर केलं तर मग तुमच्या लेखनामध्ये ते सगळं उमटत असतं वेगवेगळ्या रूपामध्ये. म्हणून सर्व वाचावं. चांगलं लेखन करण्यासाठी वाचन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सर, आता मला एक सांगाल की झटपट लेखन, एकटाकी लेखन हे कसं काय शक्य होतं? अर्थात त्याच्या मागे अभ्यास तर असतोच. त्या विषयाचा अभ्यास असतो आणि एखाद्याने विषय दिला की मला उद्या हे लिहून हवं आहे. काय माझ्याकडे लोक येतात की आमचं उद्या असं असं आहे, आम्हाला काही वाटेल ते करा, 24 तासामध्ये आम्हाला अमुक अमुक लिहून द्या. हे मी प्रसंगी करतो, पण हे करण्यामागे नेमकं आधी त्यांचा प्रश्न समजून घ्या.
की तुम्हाला काय लिहायचं आहे, कशासाठी लिहायचं आहे, कशासंबंधी लिहायचं आहे, परिणामकारक लिहायचं आहे. आणि तुमच्या या लेखनावरती त्या समोरच्या व्यक्तीचं काही काम असतं ते त्यांना करून हवं असतं. तर त्यासाठी आधी त्यांनाच काही 4 प्रश्न विचारून, जसं एखादा वकील त्याच्या अशिलाला आधी पूर्ण विचारून घेतो की मला तू हे सगळं सांग, तुला काय काय पाहिजे, कसं पाहिजे आहे, काय तुझी बाजू मांडायची आहे, हे जर त्याच्याकडून तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि एकदा त्याच्यात मनात चिंतन केलं की मग तुम्ही लिहायला लागा. खरोखर झटपट लेखन शक्य आहे, होत नाही असं नाही. एकटाकी लेखन, सरळ एकदा पेन उचलला की पूर्ण पहिल्या अक्षरापासून शेवटच्या ह्याच्यावर न खोडता, कागद न फाडता, सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं असं करता येतं. पण मुख्य त्या विषयाचं आधी आकलन करून घ्या की तुम्हाला हे लिहायचं तर आहे, पण काय लिहायचं आणि कसं लिहायचं. आणि हल्ली हे मी अतिशय अनुभवतो, कारण मी एक स्तंभलेखक आहे. मला आज माझा लेख छापून आला या आनंदापेक्षा लगेच आता उद्या मला पुन्हा कुठला लेख द्यायचा आहे याचं मला जास्ती काळजी वाटते, याची मला चिंता वाटते. आणि मग त्या ठरलेल्या मुदतीत मला ते झटपट लेखन करून, अर्थात तेवढंच परिणामकारक करून, कारण मला माझ्या लेखनाचा तोल गमवायचा नाही आहे, तर ही सर्कस मला करावी लागते. तेव्हा माझ्या मनाशी मी एक विषय निश्चित करतो आणि अक्षरशः माझ्या डोक्यात काही वेळ चिंतन सुरू होतं. मग मात्र मी एकदा लिहायला घेतलं की ते पूर्ण करूनच तासाभरात उत्कृष्ट लेख सादर करू शकतो. अर्थात अभ्यास तर आहेच, पण अभ्यासाच्या मागे आधी त्या विषयाचं आकलन करा की मला काय लिहायचं आहे, मला टायटल काय माझ्या मनात आहे, हे जर एकदा पक्कं झालं तर तुमचं झटपट लेखन होतं. आणि हे एखाद्या सुगरणीसारखं आहे की घरात अचानक जर 2 पाहुणे आले तर मिळालेल्या अर्ध्या ते 1 तासात चांगला स्वयंपाक करून वाढणं आणि आत्ता तिच्या घरात काय अवेलेबिलिटी आहे त्या याच्यात आणि ठरलेल्या मुदतीत करून वाढणं, हे सुगरणीचं जसं काम असतं तसं जर लेखकाजवळ ते कौशल्य त्यांनी मिळवलं, मुख्य विषय समजून घ्या की मला हे लिहायचं आहे, इतक्या वेळात लिहायचं आहे, तर ते झटपट लेखन आणि एकटाकी लेखन हे शक्य आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला आणि खूप चांगली गोष्ट सांगितली सर आपण, की चांगल्या लेखनासाठी वाचनासोबत आकलनाची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. आता वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या पहिल्या गाण्याची. सर, लेखनामध्ये सहजता येण्यासाठी म्हणजे बरेचदा आपण असं सुद्धा बघतो की कसे खूप मोठे मोठे वाक्य किंवा मग वाक्याला एक कोटेशन्स वगैरे देऊन मग ती दिली जातात. तर लेखनामध्ये सहजता येण्यासाठी काय असणं आवश्यक आहे? बरोबर, लेखनामध्ये सहजता असेल तरच तुमचं लेखन लोकांना आवडतं आणि अपेक्षित परिणाम करतं. मुद्दाम जर तुम्ही कृत्रिमता आणायला मोठमोठे कोटेशन, संस्कृत वचनं, इंग्रजी वचनं असे जर मुद्दाम टाकत असाल, मी अनेकदा बघतो लोक व्याख्यानाच्या वेळेस किंवा इतर वेळेला जे सुरुवातीला जे संचलन करणारे असतात ते हमखास मोठमोठे शब्द वापरतात किंवा उर्दू गझल टाकतात. वास्तविक त्या उर्दू गझल किंवा त्या संस्कृत वचन इंग्रजी कोटेशन याची गरज असतेच असं नाही. बरेचदा शेरोशायरी पण असते, तर काहीही गरज नसते. म्हणजे हे काही नियम नाही आहे की शेरोशायरी टाकलीच पाहिजे, 2 इंग्रजी कोटेशन आलेच पाहिजे, 2 संस्कृत वचनं आलीच पाहिजे. ते जे तुम्ही टाका, शेरोशायरी म्हणा, इंग्रजी वचन म्हणा, संस्कृत वचन म्हणा, ते इतक्या सहजतेतून आलं पाहिजे की जसं ते त्याच तुमच्या विषयासाठी लिहिलेलं आहे, ठरवलेलं आहे असं सहज दिसावं. अलंकार वापरताना त्यांनी सौंदर्य वाढवावं, याच्यासाठी अलंकार असतात. अलंकार सौंदर्यतेसाठी असतं, ते बोजड वाटू नये. तर यांच्या अनेकदा शेरोशायरी आणि वचनं विविध भाषेतले वापरणं हे बोजडपणा वाटतो, कृत्रिमता वाटते. ही कृत्रिमता नसो, अतिशय सहज साधं सोपं असावं. याच्यासाठी ती सहज भाषा असावी. मुद्दाम तुम्ही कृत्रिम भाषा आणि वेगवेगळे विद्वानांचे रेफरन्स देऊ नका. आवश्यक आहे तिथे मात्र तुम्हाला द्यायलाच पाहिजे की इथे हा संदर्भ मला देणं आवश्यक आहे, तिथे द्या. पण मुद्दाम आणून टाकू नका, मुद्दाम डेकोरेशन करू नका. घरातलं जे तुमच्याजवळ आहे घरात त्यांनीच तुमचं डेकोरेशन करा, याच पद्धतीने करा. आता मी थोडं 1-2 गोष्टी सांगतो की कधी कधी मोठ्या लेखकांवर आरोप केला जातात की हे इतकं बोजड का लिहितात. पण हे सोपंही लिहिणारे अनेक लेखक आहेत. आणि मोरोपंतांच्या बद्दल मी एक सांगतो, त्याच मोरोपंतांचे 2 उल्लेख दाखवतो. एक आर्य आहे, शरगड धर वरसा पविसा स्मराळी नागनायक सा पार्थ भुजांतरी शिरला वल्मिका माझी नागनायक सा.
कर्णाने अर्जुनावर बाण मारल्याचं वर्णन करणारे हे अतिशय संस्कृत प्रचूर बोजड वाटणारी ही आर्या बघा, आणि याच मोरोपंतांचं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, हे जे दुसरं वचन आहे हे वचन लोकांना जास्ती आवडतं. तिथे ती अतिशय सहजपणे लिहिलेलं आहे. आणि मोरोपंत जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांनी त्यांच्या पूर्ववयात तारुण्यातल्या उत्साहामध्ये अतिशय कृत्रिमतेने संस्कृत प्रचार भाषा वापरून मगाशी म्हटलं तसा तो शरगड धडवडसा पविसा, किती लोकांना याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे उगीच मोठमोठे शब्द वापरून संस्कृत इंग्रजी कोटेशन टाकावेत असं करू नये. अतिशय सहज सोप्या भाषेत सुसंगती सदा घडो सूर्यन वाक्य कानी पडो, इतकं सहज लिहिता आलं पाहिजे. आणि याचा एक वेगळा तुम्हाला उदाहरण सांगतो. जाहिरातीमध्ये कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सर्वसामान्य लोकांपासून विद्वानांपर्यंत पोचवायचा, तर जाहिरातीचं लेखन किंवा जाहिरातीसाठी लिहिण्याच्या ओळी या सर्वात जास्ती कठीण आहेत असं मी म्हणतो. कारण अतिशय अल्प शब्दात जास्तीत जास्त आशय आणि सर्वसामान्य ते विद्वान सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं ही अवघड कला आहे. आणि ती सोप्या भाषेत लिहिली मांडली तरच ते त्या जाहिरातीचा परिणाम होतो. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फार पूर्वी म्हणजे मी लहान होतो तेव्हाची बामची एक जाहिरात होती. त्या बामचं नाव होतं राठी बाम. त्यांनी किती सोप्या भाषेत त्याचं जाहिरात केली होती. जेव्हा तुमचे डोके दुखते काही सुचेना काम, एक आण्याचा दोस्त जीवाचा घ्या तुम्ही राठी बाम. इतक्या सोप्या शब्दात सांगितलेली ते मी लहानपणी ऐकलेली जाहिरात मला आजही आठवते आणि त्याचा परिणाम होतो. पण तेच जर मी कृत्रिमतेने जर ती जाहिरात केली असती ती लक्षात राहणार नाही. म्हणून लेखनामध्ये तुमच्या कृत्रिमता नको, अतिशय सहजतेने जर शब्द तुम्ही लिहाल तर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे मोठमोठे डायलॉग, मोठमोठे संदर्भ, कोटेशन हे न देता अतिशय साध्या सोप्या भाषेत तुम्ही लिहा. आणि संदर्भ लिहाल ते नेहमी इतके सहज ॲक्टिव्ह आले पाहिजे की तो अलंकार बोजड वाटायला नको, सहज अलंकार असावा. या पद्धतीने करा. सहजतेत केलेलं लेखन हे जास्ती परिणामकारक होतं. आणि या दृष्टीने मला साने गुरुजी आणि गोनी दांडेकर यांचं भाषा अतिशय आवडते. ती इतक्या सोप्या भाषेत लिहायचे की त्याचा परिणाम व्हायचा. आपण जे उदाहरण दिलं सर जाहिरातीचं, म्हणजे अतिशय मोजक्या शब्दात पण अतिशय परिणामकारक अशी जाहिरात लेखन हे अतिशय कठीण आहे. नक्कीच नक्कीच सर. आता वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या दुसऱ्या गाण्याची. सर आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहे. तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना, विशेषतः नवोदितचे लेखक आहेत, त्यांना लेखनासंबंधी काय मार्गदर्शन कराल? नवोदित लेखकांनी स्वतःची शैली स्वतः विकसित करावी. दुसऱ्याचं अनुकरण करू नये. सुरुवातीला अनुकरण केलं जातं. माझ्यावर ज्या लेखकाचा परिणाम आहे त्या पद्धतीने मी लिहायला जातो. पण लवकरच या पद्धतीचा त्याग करावा. सुरुवातीला उदाहरण देतो. सैगलचं अनुकरण मुकेशने केलं, नूरजहानचं अनुकरण लता मंगेशकरने केलं. पण काही दिवसातच दोघांनीही स्वतःची शैली विकसित केली. सुरुवातीच्या काळात पु ल देशपांडेंवर गडकरींचा भास व्हायचा. गडकरी पद्धतीची ती भाषा वापरायची. पण वाचक वर्ग बदललेला होता. पु ल देशपांडेंचे अगदी सुरुवातीचे लेख बघा, अंगुस्तान विद्यापीठ, रेल्वे किंवा पानवाला हे लेख, असं वाटतं हे गडकऱ्यांनीच लिहिले का? पण तसं नाही. पु ल देशपांडे बदलले. इतकं साम्य होतं की मी म्हणतो दुर्दैवाने जर गडकरी लवकर गेले नसते तर हेच गडकरी उद्या पुलंसारखं लिहायला लागले असते. या पद्धतीने स्वतःची शैली स्वतः विकसित करा. दुसऱ्याचं अनुकरण टाळा. प्रत्येकाची पद्धत असते, प्रत्येकाची भाषा असते, प्रसंग असतो. त्या पद्धतीने स्वतःची शैली स्वतः विकसित करा. वाचकांची उंची लक्षात घ्या. तुमचा वाचक वर्ग कोण आहे याचं भान लेखकांनी, नवोदित लेखकांनी ठेवावं. याचंही एक उदाहरण सांगतो. इतकं मोठं तत्वज्ञान अहम ब्रह्मास्मी या 2 शब्दामध्ये ऋषींनी मांडलं. कारण ते ऋषी समजणारे ऋषी होते आणि वाचणारे ऋषी होते. पुढे तेच तत्वज्ञान त्याच्यापेक्षा थोड्या कमी ग्रेडचा जर विचार केला, ईशावास्याने हे 2 शब्द 20 श्लोकात विस्तारले. त्याच्यानंतर अर्जुन हा आणखीन कमी प्रतीचा
कृष्णाला तेच तत्त्वज्ञान गीतेमध्ये 700 श्लोकात सांगावं लागलं. आणि माऊलींच्या पुढचा श्रोतृवर्ग अजून थोडा सामान्य, त्यांना तेच तत्त्वज्ञान जे 2 शब्दात अहम ब्रह्मास्मी होतं, पुढे ईशावास्यात 20 श्लोक झाले, गीतेत 700 झाले, माऊलींना ते 9000 ओव्यात सांगावं लागले. तेव्हा तुमच्या वाचकाची उंची काय आहे, वाचक वर्ग कोणता आहे, हे भान ठेवून नवीन लेखकांनी लिहावं. आणि सर्वात अतिशय महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे भाषा शुद्धी आणि व्याकरण. अगदी बरोबर. हे कधीहीच दुर्लक्ष करू नका. सर्वात महत्त्वाचं आहे तुमची भाषा अतिशय शुद्ध असावी. तुमचं व्याकरण हे चांगलंच पाहिजे. व्याकरणालाही पुन्हा एक म्हटलं जातं की गावोगावची भाषा आणि गावोगावचं व्याकरण बरोबर निराळं असतं, पण तरी एक त्याचा जो एक लसावी जर काढला तर ते जे व्याकरण सर्वमान्य आहे ते व्याकरण वापरा. असं म्हणू नका की लोक समजून घेतील. व्याकरण हे नेहमी शुद्धच पाहिजे. भाषेची शुद्धता पाळा, हे सर्व करा. आणि नवीन लेखकांच्या बाबतीत मी संपादनही करतो नेहमी. मी येतो, माझ्याकडे तपासायला येतात किंवा संपादन करायला येतात. लोक भरकटत जातात, तर भरकुटू नका. तुमचं जे सुरुवातीचं हेडिंग ठरलं आहे त्याच्या भोवताली लिहा. अनेकदा प्रथम पुरुषी कथा सुरू होते, मी असं केलं, मी तसं केलं, ते, आणि कधी त्याच्या तृतीय पुरुषीची वचनाचा वापर केला जातो. हे त्या लेखकाच्या डोक्यात ती कथावस्तू भरलेली आहे, पण वाचकाला कळणार नाही. तेव्हा ते जे एक भान असतं व्याकरणाचं, प्रथम पुरुषी लिहिताय, निवेदन पद्धतीने लिहिताय, तृतीय पुरुषी म्हणजे तुम्ही ॲज अ थर्ड पर्सनची कथा सांगता आहात, हे सर्व भान ठेवून तुमचं लेखन करा. आणि म्हणून इतक्या वेळा जे मी वेगवेगळे लेखनासंबंधी मार्गदर्शन केलं, या तत्वांचा विचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहा. मुद्दाम बोजड लिहू नका, तर तुमचं लेखन खरोखर परिणामकारक होतं. अनेक वर्षांनी लोकांना आठवतं की अमक्याने अमकं तेव्हा सांगितलं होतं. तर या दृष्टीने करावं. सर्व नवोदित लेखकांना माझ्या शुभेच्छा आहेत. अतिशय मोलाचं मार्गदर्शन सर आपण केलं. आज इतक्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे आलात. आकाशवाणी अमरावतीतर्फे आम्ही आपल्या खूप खूप आभारी आहोत. अमरावती आकाशवाणीने मला बोलावलं, याहीबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि एक गंमत म्हणून सांगतोय, आज आपण लेखनासंबंधी जे माध्यम वापरलो ते माध्यम मात्र बोलण्याचं होतं. हाही एक विनोद माझ्या लक्षात आला की बोलतोय लेखनासंबंधी, सांगायचं लेखन, आणि माध्यम वापरतो बोलण्याचं. हे एक सहज घडलेला हा विनोद आहे. सर्वांना शुभेच्छा, नवोदित लेखकांना, आणि अमरावती आकाशवाणी आणि आपल्या सर्वांना धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात श्रीरंग हिर्लेकर यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग 2 ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं ममेश माथनकर यांचं. तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.